भारतनगरमध्ये एसआयटीची कारवाई सुरू असतानाच आता वरुण सरदेसाई यांना अधिकाऱ्यांचा फोन आलेला आपण हे पण नाही, स्टे पण नाही आणि हे नाही. आपण वाचूया. तर आपले जे खाली करतात ऍग्रीमेंट करतात ना त्यांना ते काम सुरू ठेवा तुम्ही. एकच खाली झालंय आणि दुसरा खाली करायला घेतलं की हा करा. बाकीचे लोक पुढे या. लोकांना फक्त सांगा जे पीसफुली करतात त्यांना करू द्या. जे पीसफुली करतात त्यांचा काही आम्हाला विरोध नाही. हा जे अननेसेसरी करू नका म्हणा काही हरकत सर. नाही. आम्ही सगळ्यांना कन्व्हिन्स करू जे होतील त्यांचंच आम्ही बस करू. बस हा एवढंच आमचं म्हणणं आहे. काही हरकत नाही. वॉक फक्त तो जरा हे करायचं. माझं मी वारंवार यांना हेच सांगतोय की जे स्वतःहून सुओ मोठो इकडे ते सोडतात. हॅलो हॅलो हा नमस्ते. आपल्याला तिकडे स्टे मिळालाय की नाही मिळालाय आणि त्यासाठी सर्व समाज रस्त्यावर आहे. वैभवी तुझं काय मत आहे? मत हेच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील जे CDR नुसारही निघतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर पोलीस प्रशासन ताब्यात घेईल आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई चालू होईल. काल संभाजीनगरला जर बघितलं तर काही ओबीसी संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी निषेध आंदोलन केलं, ज्यामध्ये संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र मनोज जरंगे असतील, सुरेश धस असतील, ते संतोष देशमुख यांच्या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभाग घेत त्यांच्यावरती आग पाखड करण्यात आली. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जे आजपर्यंत म्हणजे ज्या भूमिकेत आहेत न्यायाच्या त्या सगळ्यांचा एकच विचार आहे की न्याय भेटला पाहिजे. मग ह्याला जर कोणी बगल देत असेल, ह्याला जर कोणी वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असेल तर ती खूप चुकतायत. कारण का आता माझ्या समोर हे माझे बंधू आहेत केदार, हां, ते पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्यांची एकच भूमिका आहे. ते कुठेही राजकारण करत नाहीत. त्यांना पाहिजे देशमुख कुटुंबियाला न्याय. आणि देशमुख कुटुंबीय काय होतं, संतोषांना काय होते ते त्यांनी जाणून घेतलेलं आहे. असे हजारो लोक आहेत की ते पहिल्या दिवसापासून आजपर्यंत भूमिका एकच आहे की कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, संतोष अण्णांचे मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. ह्याला जर कोणी राजकारण समजत असेल तर ते खूप मोठी चूक करतायत असं माझं मत आहे. लक्ष्मण हाके जे बोलतायत किंवा त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबद्दल काय वाटतं? काय भूमिका आहे त्यांची? काल बीडच्या संभाजीनगरच्या मोर्चामध्ये आले होते आणि ते जरंगे पाटलांवरती टीका केली, सुरेश धसांवरती टीका केली. तेच उदाहरण मी सांगितलंय. समोर माझे बंधू आहेत म्हणून मी तुम्हाला त्यांचं नाव घेतलं. हे सगळे लोक आहेत ना ज्या लोकांवरती टीका करतात ते सगळे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत. ते राजकारण करत नाहीत. तन मनानं ते आपल्यासोबत आहेत. त्यांना एकच आहे त्यांची तळमळ की आपल्या भावाला न्याय भेटला पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की न्यायाच्या भूमिकेत सगळा समाज आलेला आहे. न्याय मागतोय आणि न्यायच मागणार आहे. दुसऱ्या बाजूला एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं असं लक्ष्मण हाकेंचं मत. अजिबात केलं जात नाही. टार्गेट अजिबात केलं जात नाही. न्यायाच्या भूमिकेत आहेत सगळे. ह्याच्यामध्ये कुठल्या जातीचा उल्लेख नाहीये. ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना जात नाहीये. अजिबात जात नाही त्यांना. ह्या विकृती आहेत समाजातल्या. ह्या समाजातल्या विकृती आहेत. त्यांना शिक्षा भेटली पाहिजे. हे फक्त मागणी आहे सगळ्या समाजाची आणि आमची. वैभवी, लक्ष्मण हाकेंना तुझं काय सांगणं आहे? काय सांगशील त्यांना? नाही, मी त्यांचं जे संभाषण आहे ते ऐकलेलं नाही पण त्याबाबत मी बोलू शकत नाही.